हॅलो फ्रेंड्स, MPSC नोट्समध्ये क्विक रिवाईज पुन्हा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पंचवार्षिक योजना. तर सर्व पंचवार्षिक योजना आज आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया पहिली पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 पर्यंत राबवण्यात आली होती. त्याचा मुख्य भर जो होता हा कृषी क्षेत्रावर देण्यात आला होता. त्यानंतर याचं प्रतिमान जे होतं ते हेरोल्ड डोमर प्रतिमान या पंचवार्षिक योजनेसाठी वापरण्यात आले होते. या योजनेचं उपनाव म्हणून आपण पुनरुत्थान योजना हे सुद्धा म्हणतो. त्यानंतर या योजनेनुसार पहिल्या पंचवार्षिक योजनेनुसार सुरू करण्यात आलेले काही प्रकल्प बघूया. तर पहिले भाकरा नागनल प्रकल्प हे सतलज नदीवर हिमाचल प्रदेश आणि पंजाब नदीवर आहे. त्यानंतर आहे दामोदर खोरी विकास योजना. दामोदर खोरी विकास योजना ही दामोदर नदीच्या खोऱ्यात झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मध्ये आहे. त्यानंतर आहे हिराकुड योजना, ही महानदीवर ओरिसामध्ये आहे. तसंच कोसी प्रकल्प हे कोसी नदीवर बिहारमध्ये आहे. वरील सर्व प्रकल्पांची आखणी अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित करण्यात आले आहे. ते बहुउद्देशीय खरगपूर प्रकल्प आहेत. त्यानंतर आहे 5वा सिंधी खत कारखाना, हा झारखंडला सुरू करण्यात आला होता. त्यानंतर HMT बँगलोरमध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला होता. चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनांचा कारखाना हा पश्चिम बंगालमध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला होता. त्यानंतर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हे पिंपरीला पुणेला आहे. त्यानंतर समुदाय विकास कार्यक्रम 1952 पासून सुरू करण्यात आला होता. कोसी धरण भारत नेपाळमध्ये 1954 मध्ये करार होऊन 4 टप्प्यांमध्ये त्या धरणांची उभारणी झाली होती. ठीक आहे, हे कोसी प्रकल्प जो बिहारमध्ये आहे तो. त्यानंतर 10वा पेरांबूर तामिळनाडू येथे रेल्वे डब्यांचा कारखाना सुद्धा सुरू झाला होता. त्यानंतर या पहिल्या पंचवार्षिक योजनेची काही उद्दिष्टे आपण बघून घेऊया. तर दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे हे प्रथम उद्दिष्ट होते. त्यानंतर देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन रोजगार वाढवणे व लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील चलनफुगवट्यावर नियंत्रण. देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन रोजगार वाढवणे व लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. ठीक आहे, हे विशिष्ट 3 उद्दिष्ट त्यावेळेस घेतले होते. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान महत्त्वाच्या घटनाक्रम पुढील प्रमाणे. तर 8 मे 1952 पासून औद्योगिक विकास व नियमन अधिनियम हा 1951 पासून लागू करण्यात आला. 2 ऑक्टोबर 1952 रोजी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, ज्यालाच आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम CDP असं सुद्धा म्हणतो. 2 ऑक्टोबर 1952 पासून त्याची रूपरेषा जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना करण्यात आली. जानेवारी 1953 मध्ये अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार गोरावाला समितीनुसार इम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले होते. ते 1955 मध्ये. ठीक आहे, 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले. त्यानंतर तसंच जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ म्हणजे ICICIची स्थापना करण्यात आली होती. 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI याची स्थापना करण्यात आली होती. ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले होते. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 मध्ये राबवण्यात आली होती. 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 असा आहे. त्याचा मुख्य भर जड व मूलभूत उद्योगांवरती देण्यात आला. याचे प्रतिमान होते PC महालनोबिस. त्यानंतर या योजनेचे उपनाव होते नेहरू महालनोबिस योजना किंवा भौतिकवादी या योजनेला सुद्धा म्हटलं जाते.
त्यानंतर बघूया, हे प्रतिमान 1928च्या रशियाच्या फेल्डमन सोव्हिएट प्रतिमानावर आधारित होते. रशियाच्या फेल्डमनच्या सोव्हिएट प्रतिमानावर. ठीक आहे. दुसरी पंचवार्षिक योजनेचं या प्रतिमानामध्ये वेगवान आर्थिक विकास होण्यासाठी झपाट्याने औद्योगिकरण ही मूलभूत अट मांडण्यात आली व त्यानुसार जड उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी 1956चे औद्योगिक धोरण स्वीकारण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर आहे 1956चे औद्योगिक धोरण स्वीकारण्यात आले. त्यानंतर महालनोबिस प्रतिमानाला पर्याय म्हणून ब्रह्मानंद आणि वकील, ठीक आहे, ब्रह्मानंद वकील यांनी मजुरी व वस्तू प्रतिमान म्हणजेच वेज गुड मॉडेल जाहीर केले. त्यांच्या मते भांडवली वस्तूंपेक्षा उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनावर जास्त लक्ष द्यावे जेणेकरून रोजगार निर्मिती होईल. मात्र सरकारने हे प्रतिमान स्वीकारले नाही. त्यानंतर बघूया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे. तर विकासाचा दर हा 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणे, जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकरण करणे, त्यानंतर 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार निर्माण करणे, समाजवादी समाज रचनेचे तत्व म्हणजे सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी हे आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आले. या तत्वाचा प्रथम स्वीकार जानेवारी 1955 भरलेल्या काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात घेण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष UN डेबर हे होते. ठीक आहे. समाजवादी समाज रचनेचे तत्व हे कधी स्वीकारण्यात आले तर जानेवारी 1955 काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात. ठीक आहे. आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते UN डेबर हे होते. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेल्या काही प्रकल्प आपण बघून घेऊ. भिलाई प्रकल्प, भिलाई पोलाद प्रकल्प रशियाच्या सहाय्याने 1959 सुरू करण्यात आला. त्यानंतर रूरकेला प्रकल्प हा पश्चिम जर्मनीच्या मदतीने 1959 सुरू करण्यात आला. त्यानंतर दुर्गापूर पोलाद प्रकल्प 1962 ब्रिटनच्या मदतीने सुरू करण्यात आला. त्यानंतर भेल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भोपाळमध्ये 1953 सुरू करण्यात. त्यानंतर नागनल व रूरकेला खत कारखाने, ठीक आहे, हे सुरू करण्यात आलेले काही प्रकल्प आहेत. त्यानंतर आपण बघूया तिसरी योजना. तिसरी योजना 1961-1966 रोजी सुरू करण्यात आली. तोपर्यंतचा कार्यकाळ होता. ठीक आहे. त्याचं प्रतिमाण होतं. तिसऱ्या योजनेचे प्रतिमान महालनोबिस प्रतिमानावर आधारित सुखमोय चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध अशा द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन, ठीक आहे, या लेखावर आधारित होती. सुखमोय चक्रवर्ती यांच्या पण महालनोबिस प्रतिमानावरच आधारित होती. ठीक आहे. याचा मुख्य भार कृषी व मूलभूत उद्योगांवरील होता. मुख्य भर कृषी व मूलभूत उद्योग. दुसऱ्या योजनेत कृषीला दिलेल्या दुय्यम महत्त्वामुळे भारताचा विकास कृषी विकासाशिवाय अशक्य आहे ही बाब लक्षात आल्याने कृषीला प्राधान्य देण्यात आले. कारण की दुसऱ्या योजनेत आपण दुसऱ्या योजनेत आपण जड व मूलभूत उद्योगांवरील भर देण्यात आला होता. त्यामुळं मात्र त्याचबरोबर जलद आर्थिक विकासासाठी मूलभूत उद्योगांवरही पुरेसा भर देण्यात आला. म्हणजे कृषी आणि मूलभूत उद्योग हे दोन्हीही समान त्यावेळेस मांडण्यात आले. त्यानंतर 1962च्या चीन युद्धानंतर भर बदलण्यात येऊन संरक्षण आणि विकास असा करण्यात आला होता. ठीक आहे. 1962च्या चीन युद्धानंतर संरक्षण आणि विकास असा करण्यात आला होता. त्यानंतर आहे त्याची काही उद्दिष्टे. तर आर्थिक वाढ लक्ष्य दर 5.6%, स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती, रोजगार निर्मिती आणि समान संधीची समानता, हे 4 उद्दिष्टे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत ठेवण्यात आले होते. त्यावेळेस महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि योजना कुठल्या सुरू झाल्या होत्या ते आपण बघूया. तर 1965 कृषी मूल्य आयोगाची स्थापना अध्यक्ष दंतवाला, ठीक आहे, प्रोफेसर दंतवाला यांनी केली होती. 1965 कृषी मूल्य आयोगाची स्थापना. ठीक आहे. त्यानंतर सदन कृषी क्षेत्र कार्यालय 1964-65 सुरू करण्यात आला. त्यानंतर भारतीय अन्न महामंडळाची म्हणजेच FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची सुरुवात
1965मध्ये करण्यात आली. त्यानंतर IDBI व UTIची स्थापना 1 जुलै 1964मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आहे तिसऱ्या योजनेदरम्यान घडलेल्या घटना. 1962मध्ये चीन आणि भारत युद्ध झालं होतं आणि 1965मध्ये पाकिस्तान युद्ध. त्यानंतर योजनेला सुट्टी. 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान योजनेच्या कालावधीस योजनेला सुट्टी असे म्हणतात. नजीकच्या काही कालावधीमध्ये भारताची आर्थिक परिस्थिती, चीन व पाकिस्तान यांबरोबरील युद्ध, दुष्काळ परिस्थिती इत्यादी कारणांमुळे योजनेला सुट्टी देण्यात आली. या दरम्यान 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या. 1966, 1967, 1967 ते 68 आणि 1968 ते 69. या योजनांदरम्यान 1966 दरम्यान हरित क्रांतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यानंतर आहे पहिली वार्षिक योजना 1966 ते 1967. अजून एक दुष्काळाला समोर जावे लागले. मात्र 1966च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. त्यानंतर 6 जून 1966 रोजी रुपयाचे 36.5% अवमूल्यन घडवण्यात आले. हे दुसरे अवमूल्यन होते. पहिले अवमूल्यन 1949 रोजी करण्यात आले होते. हे दुसरे अवमूल्यन घडवले होते. त्यानंतर दुसरी वार्षिक योजना 1967 ते 1968 अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी याची सुरुवात झाली होती. कारण की हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे पुरेशा मान्सूनच्या पावसामुळे अन्नधान्य उत्पादन वाढू लागले होते. 1967 ते 68मध्ये अन्नधान्याची उच्चांकी उत्पादन झाले होते. त्यानंतर आहे तिसरी वार्षिक योजना 1968 ते 1969मध्ये. अन्नधान्य उत्पादन व किंमती स्थिरावल्या. व्यवहार तोलाची परिस्थिती सुधारली. त्यानंतर चौथी योजना सुरू करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं आपण यानंतर चौथी पंचवार्षिक योजना किंवा चौथी योजना सुरू केली आहे. तर हरित क्रांतीचे मूळ जनक जे आहे ते आपण नॉर्मन बोरलॉग म्हणून ओळखतो आणि हरित क्रांतीचे भारतीय हे जागतिक आहे आणि हरित क्रांतीचे भारतीय जनक MS स्वामीनाथन तसेच सुब्रमण्यम यांना आपण हरित क्रांतीचे भारतीय जनक म्हणून ओळखतो. तर आता बघूया चौथी योजना 1969 ते 1974मध्ये राबवण्यात आली. याचा मुख्य भर स्थैर्यासह आर्थिक वाढ व स्वावलंबनावर होता. याची घोषणा मार्च 1971च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटाव ही घोषणा दिली. या योजनेचे उपनाव ही गाडगीळ योजना म्हणून याचं उपनाव होतं. त्यानंतर याचं प्रतिमान बघूया. ॲलन एस मान आणि अशोक रुद्र यांनी तयार केलेल्या खुल्या सातत्य प्रतिमानावर म्हणजेच ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल या आधारित चौथ्या योजनेचा आराखडा धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला. ठीक आहे. खुले सातत्य प्रतिमानावर ठीक आहे, जे ॲलन मान व अशोक रुद्र यांनी तयार केलं होतं. आणि चौथ्या योजनेचा आराखडा जो आहे तो धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला होता. ठीक आहे. प्रतिमान ॲलन मान आणि अशोक रुद्र आहे, परंतु योजनेचा जो आराखडा आहे तो धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला होता. यांची उद्दिष्टे जी आहे ते स्वावलंबन, सामाजिक न्यायाचा आर्थिक वाढ आणि समतोल प्रादेशिक विकास ही 3 महत्त्वाची उद्दिष्टे होती. त्यानंतर सुरू करण्यात आलेले योजना व कार्यक्रम. तर अवर्षण प्रवणशील कार्यक्रम क्षेत्र 1973मध्ये. त्यानंतर बोकारो पोलाद प्रकल्प 1972मध्ये रशियाच्या मदतीने. ठीक आहे. बोकारो पोलाद प्रकल्प 1972मध्ये कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आला, तर रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आला होता. त्यानंतर सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना 1973मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 1974-75मध्ये लघु शेतकरी विकास अभिकरण SFDA हे सुरू करण्यात आलं होतं. चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान महत्त्वाचा घटनाक्रम आता आपण बघूया. तर जून 1969मध्ये आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP ॲक्ट हा 1969ला संमत करण्यात आला.
1969 मध्येच विशिष्ट 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. जुलै 1969ला 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतर 1969च्या शेवटी नरीमन समितीच्या शिफारसीनुसार, ठीक आहे, नरीमन समितीच्या शिफारसीनुसार अग्रणी बँक योजना हे सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अग्रणी बँकेची स्थापना करण्यात आली आणि ग्रामीण भागासाठी वित्त उपलब्ध करून देणे हे ह्या अग्रणी बँकेतून अपेक्षित होते, ज्याची शिफारस नरीमन समितीने केली होती. ठीक आहे. 1969मध्येच MRTP ॲक्ट हा कायदा पण संमत झाला. तसेच 14 बँकेचे राष्ट्रीयकरण पण करण्यात आले. त्यानंतर 1972मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. तर भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली तर 1972मध्ये कायदा संमत झाला आणि 1 जानेवारी 1973मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 1972-73मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला. तर दुसऱ्यांदा 1976 आणि 77 मध्ये ठरला होता आणि पहिल्यांदा 1972-73मध्ये भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला. त्यानंतर 1973मध्ये परकीय चलन विनिमय कायदा म्हणजेच फेरा 1973मध्ये संमत करण्यात आला. 1973-74मध्ये पहिल्यांदाच नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरीच्या स्वरूपात करण्यास प्रारंभ केला. ठीक आहे. नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरीच्या स्वरूपात करण्यास प्रारंभ कधी केला तर 1973 आणि 1974मध्ये. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे तेलाचे झटके म्हणजेच ऑइल शॉक्स. तर पहिला झटका जो आहे 1973ला तेलाच्या किमती 400% वाढल्या होत्या. त्यानंतर दुसरा झटका जो आहे तो 1979मध्ये तेलाच्या किमती 100% वाढल्या होत्या. त्यानंतर आहे तिसरा झटका 1991मध्ये पहिल्या आखाती युद्धाच्या वेळी, यालाच मिनी ऑइल शॉक्स असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर बघूया 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. या योजनेचा मुख्य भर हा गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन. या 5व्या योजनेपासून नियोजनाचा भर स्पष्टपणे जड उद्योगांकडून दारिद्र्य निर्मूलनाकडे झुकला. ठीक आहे. तर कुठल्या योजनेमधून जड उद्योगांकडून दारिद्र्य निर्मूलनाकडे भर झुकला असं जर विचारलं तर 5वी पंचवार्षिक योजनेमध्ये झुकलेला आहे. याचे प्रतिमान ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित होते. या प्रतिमानाचा अंतिम आराखडा हा D.D. थर यांनी तयार केला होता. ठीक आहे. त्यानंतर 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जे आहे ते आर्थिक वाढ, दारिद्र्य निर्मूलन आणि उत्पादक रोजगारात वाढ. ठीक आहे. आता इथं स्पष्टपणे दिलेलं आहे की जड उद्योगांकडून दारिद्र्य निर्मूलनाकडे. त्यामुळे याची उद्दिष्टे तशीच आहे, आर्थिक वाढ, दारिद्र्य निर्मूलन आणि उत्पादक रोजगारात वाढ. यानंतर आपण बघूया 5व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेले काही कार्यक्रम. ट्रायसेम ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी ही योजना किंवा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. एकात्मिक बाल विकास योजना म्हणजे ICDS 1975-76मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू करण्यात आल्या. त्यानंतर किमान गरजांचा कार्यक्रम, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा, गरीब व शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढवणे हे किमान गरजांचे कार्यक्रम त्यावेळेस घेण्यात आले. त्यानंतर 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यानच्या महत्त्वाच्या काही घटनाक्रम आपण बघूया. 2 ऑक्टोबर 1975 रोजी 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन झाल्या. ठीक आहे, आपण बघितलं. त्यानंतर 1976-77मध्ये दुसऱ्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला. ठीक आहे, पहिल्यांदा 1972 ते 73मध्ये ठरला होता आणि दुसऱ्यांदा 1976 ते 77मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 1976मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले होते. तर भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी जाहीर करण्यात आले होते तर 1976मध्ये. त्यानंतर 1975-76मध्ये
बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना म्हणजे CDS सुरू करण्यात आली होती आणि 1977-78मध्ये वाळवंटी क्षेत्रांसाठी परिस्थितीकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम .ड्रोन प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर बघूया आपण जनता पार्टीची 6वी योजना किंवा सरकती योजना, यालाच आपण साखळी योजना किंवा सरकती योजना सुद्धा म्हणतो. तर याचा कालावधी जो होता तो याचा कालावधी ही योजना 1978 ते 1983 या कालावधीसाठी तयार करण्यात आली होती. मात्र ती फक्त 1 एप्रिल 1978 ते 1 जानेवारी 1980 दरम्यान राबवण्यात आली. या योजनेला आपण रोलिंग प्लॅन किंवा सरकती किंवा साखळी योजना असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे, सरकती योजना, रोलिंग प्लॅन किंवा साखळी योजना. म्हणजे जनता सरकारने महालनोबिस प्रतिमानाचा त्याग केला. रोलिंग प्लॅन ही संकल्पना वैज्ञानिक रूपात मांडण्याचे श्रेय प्रोफेसर गुन्नार मिर्डल यांना दिले जाते. ही संकल्पना त्यांनी त्यांच्या इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स बॉर्डर सेटिंग मध्ये मांडली आहे. ही योजना भारतात करण्याचे श्रेय जनता पार्टीच्या सरकारमधील नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रोफेसर D.T. लकडवाला, ठीक आहे, यांनी तयार केली होती. तर या योजनेचा भर जो होता तो कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार क्षमता वाढवणे. ठीक आहे, कृषी आणि त्याच्याशी रिलेटेड जे क्षेत्र होते यामध्ये रोजगार क्षमता वाढवणे ह्या योजनेचा भर होता. त्यानंतर उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी लघु व कुटीर उद्योगांवर भर देणे. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये सुरू करण्यात आलेले जे कार्यक्रम फूड फॉर वर्क, कामाच्या बदल्यात अन्न, हे देश पातळीवरील रोजगारासाठी असलेली पहिली योजना होती. ठीक आहे, देश पातळीवर रोजगारासाठी असलेली पहिली योजना फूड फॉर वर्क. त्यानंतर अंत्योदय योजना, देशातील प्रत्येक खेड्यातील गरीबातील गरीब अशा 5 कुटुंबांना, म्हणजे प्रत्येक खेड्यातील 5 कुटुंबांना जीवनावश्यक सेवा तसेच पैसा पुरविणे, हे अंत्योदय योजना होती. त्यानंतर जिल्हा औद्योगिक केंद्र, लघु व कुटीर उद्योगांच्या विकासासाठी व त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी या केंद्राची स्थापना जिल्हा स्तरावर करण्यात आली होती. ठीक आहे, विकासासाठी व त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी जिल्हा औद्योगिक केंद्र. ठीक आहे, लघु व कुटीर उद्योगांच्या विकासासाठी. त्यानंतर बघूया 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985 दरम्यान राबवण्यात आली. ते आहे, त्याचा मुख्य भर जो होता तो रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन यावर होता. याचं प्रतिमान आलनमान व अशोक रुद्र प्रतिमानावर आधारित होते. तर 6व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेले काही कार्यक्रम आपण बघूया. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजेच इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IRDP, प्रत्यक्ष अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 1980 पासून. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. ठीक आहे, हे इथं एम्प्लॉयमेंटचं स्पेलिंग चुकलं. तर एम्प्लॉयमेंट प्रोग्राम NREP 2 ऑक्टोबर 1980. ठीक आहे, त्यानंतर आहे ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना म्हणजेच रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम RLEGP, हे 15 ऑगस्ट 1983ला सुरू झाले. त्यानंतर ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रूरल, WACRA DWCRA, हे सप्टेंबर 1982ला डेन्मार्कच्या मदतीने सुरू करण्यात आले. त्यानंतर आहे नवीन 20 कलमी कार्यक्रम. ठीक आहे, मूळच्या 20 कलमी कार्यक्रमात बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982ला सुरू करण्यात आला होता. 20 कलमी कार्यक्रम हा 26 जून 1975ला सुरू करण्यात आला होता आणि त्यावेळेस इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती 25 जून 1975 रोजी. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 20 कलमी कार्यक्रम म्हणजेच 26 जून 1975ला सुरू करण्यात आला होता. तर ह्या 20 कलमी कार्यक्रममध्ये बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982ला या योजनेत सुरू करण्यात आला. त्यानंतर 2 नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प
हे आंध्र प्रदेशमध्ये आणि सलेम पोलाद प्रकल्प तामिळनाडूमध्ये. त्यानंतर आहे 6व्या पंचवार्षिक योजनेदरम्यानच्या काही महत्त्वाच्या घटना. तर 15 एप्रिल 1980मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यापूर्वी 1969मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते आणि आता 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतर जानेवारी 1982मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची, तर जुलै 1982मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, एक्झिम आणि नाबार्ड या दोन्ही याची स्थापना 1982 रोजी करण्यात आली होती. तर सर्वप्रथम एक्झिम बँकची म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. आणि या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असे घोषित करण्यात आले. तर कोणत्या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले असा जर प्रश्न आला तर तो 6वी पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. ठीक आहे. त्यानंतर आहे 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990. याचा मुख्य भर जो होता तो उत्पादक रोजगार निर्मितीवर होता, रोजगार निर्मितीवर. ठीक आहे. त्यानंतर याचे प्रतिमान 7व्या पंचवार्षिक योजनाकारांना ब्रह्मानंद व वकील यांच्या मजुरी वस्तू प्रतिमानाचा आधार घेतला. ठीक आहे, 7व्या पंचवार्षिक योजनाकारांनी. त्यानंतर याचे घोषवाक्य होते अन्न, रोजगार व उत्पादकता. ठीक आहे. त्यानंतर बघू, काँग्रेस सरकारने एप्रिल 1988मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनात बेकारी हटाव, ठीक आहे, गरिबी हटाव 4थ्या पंचवार्षिक योजनेत, तर बेकारी हटाव ही घोषणा 7व्या पंचवार्षिक योजनेत दिली. या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक, ठीक आहे, 7वी पंचवार्षिक योजना जी आहे याला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे सुद्धा म्हणतात. या योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेले कार्यक्रम आपण बघूया. इंदिरा आवास योजना 1985मध्ये, तसेच दशलक्ष विहिरींची योजना 1988-1989 पासून आणि जवाहरलाल रोजगार योजना 1 एप्रिल 1989 पासून ही सुरू करण्यात आली. जवाहरलाल रोजगार योजना ही पहिली विकेंद्रीकृत योजना ठरली. ठीक आहे, तर पहिली विकेंद्रीकृत योजना कुठली ठरली आहे तर जवाहर रोजगार योजना, जी 1 एप्रिल 1989 पासून सुरू झाली आहे. यानंतर 2 वार्षिक योजना राबवण्यात आल्या, 1990 ते 91 आणि 1991 ते 1992. 1990 ते 92 दरम्यान अर्थव्यवस्थेस अनेक दुष्परिणाम निर्माण झाले, ते बघूया. तर पहिला आहे व्यवहारातील संकट म्हणजे BOP क्रायसिस 1990 ते 1991मध्ये. त्यानंतर परकीय चलनाचा अत्यल्प साठा. ठीक आहे. तर त्यानंतर आहे वाढती राजकोषीय तूट, चलनवाढीचा मोठा दर. उदाहरणार्थ 1991 आणि 1992 साली चलनवाढीचा वार्षिक दर 13.7% एवढा होता. ठीक आहे. त्या 10 चलनवाढीचा दर तर 10च्या वर असेल तर आपण त्याला धावती चलनवाढ असं म्हणतो. ती अर्थव्यवस्थेसाठी खूप घातक राहते. तर उद्योग क्षेत्रात मंदीसुद्धा त्यावेळेस आली होती. त्यानंतर 1991 ते 92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढाच साध्य झाला, म्हणजे तो 1% पूर्ण 1% सुद्धा नव्हता आर्थिक वाढीचा दर. त्यानंतर 1990 ते 1991च्या कालावधीमध्ये देशावरती आर्थिक संकट कोसळले. ठीक आहे. त्यानंतर चलनवाढीचा उच्च दर, वाढती राजकोषीय व आर्थिक तूट, परकीय चलनाचा घटता वार्षिक योजना, त्यामुळे ह्या वार्षिक योजना राबवण्यात आल्या. ठीक आहे. त्यानंतर आहे 8वी पंचवार्षिक योजना. 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 97 रोजी राबवण्यात आल्या. आर्थिक उदारीकरण कार्यक्रम लागू करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच योजना होती. 8व्या योजनेपासून सरकारने पूर्णपणे सूचक नियोजना याचा अवलंब केला. 8व्या योजनेसाठी सरकारने आखलेल्या प्रतिमानाला राव मनमोहन प्रतिमान, ठीक आहे, राव मनमोहन प्रतिमान असे म्हणतात. कारण या योजनेतील
सुधारणा पी या योजनेतील सुधारणा पी.व्ही. नरसिंहराव व डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एकत्रित इच्छाशक्तीने सुरू झाल्या. त्यामुळे याला राव मनमोहन प्रतिमान असे म्हणतात. त्यानंतर या प्रतिमानाला LPG प्रतिमान असेच म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन किंवा उखाजा प्रतिमान सुद्धा म्हणतात. म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. हे प्रतिमान जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमानावर आधारित होते. ठीक आहे. त्यानंतर तसेच या प्रतिमानाला निर्यात प्रधान आर्थिक वृद्धीचे प्रतिमान असे सुद्धा म्हणतात. म्हणजेच एक्सपोर्ट लेड ग्रोथ मॉडेल असेही म्हणतात. मुख्य भर मानवी विकास आणि मनुष्यबळ निर्मिती यावर मुख्य भर देण्यात आला. प्रतिमान पी.व्ही. नरसिंहराव व मनमोहन सिंग यांनी सुरू केलेले LPG प्रतिमान हे आपण बघितलं. यालाच उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण प्रतिमान सुद्धा म्हणतात. तर 8व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान महत्त्वाचा घटनाक्रम आता आपण बघूया. 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ठीक आहे. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया कधी सुरू करण्यात आली? सार्वजनिक क्षेत्रात, तर 1992 मध्ये. ऑगस्ट 1996 मध्ये निर्गुंतवणुकीबाबत धोरणात्मक सल्ला देण्यासाठी J.B. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना J.B. रामकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. ऑगस्ट 1996 मध्ये. त्यानंतर 1992-93 मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय करण्यात आला. त्यानंतर 93-94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. त्यानंतर 94-95 मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. आता तारापूर समितीनुसार आता तो पूर्णतः भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर 1992 मध्ये सेबीला वैज्ञानिक दर्जा देण्यात आला. ठीक आहे. सेबीची स्थापना 1988 ला आहे, परंतु त्याला वैज्ञानिक दर्जा नव्हता आणि तो वैज्ञानिक दर्जा 1992 ला देण्यात आलेला आहे. त्यानंतर 1992 मध्ये 73 व 74व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेस संवैज्ञानिक दर्जा देण्यात आला. 73 व 74व्या घटनादुरुस्तीने, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर 1993-94 मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली. त्यानंतर 1996 मध्ये भारतात पहिल्यांदा डिपॉझिटरी प्रणालीची सुरुवात करण्यात आली. त्यानुसार NSDL व CDSL या 2 डिपॉझिटरींना स्थापन करण्यात आले. हे 1 एप्रिल 1996 मध्ये. ठीक आहे. NSDLच्या माध्यमातून भारतात पेपरलेस ट्रेडिंगची सुरुवात झाली. तर भारतात पेपरलेस ट्रेडिंगची सुरुवात कोणाच्या माध्यमातून झाली? तर NSDLच्या माध्यमातून झाली. तर सुरू करण्यात आलेल्या योजना काही बघून घेऊया. तर आश्वासित रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, पंतप्रधानांची रोजगार योजना, या तीनही योजना 2 ऑक्टोबर 1993 मध्ये सुरू करण्यात आल्या. खासदार स्थानिक क्षेत्र विकास म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम ही 23 डिसेंबर 1993 मध्ये सुरू करण्यात आली. ठीक आहे. मॅपलँड्स MPLADS मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम म्हणून आपण त्याला ओळखतो. त्यानंतर मध्यान्ह आहार योजना 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1997 रोजी गंगा कल्याण योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर संगम योजना 15 ऑगस्ट 1996 रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर मध्यान्ह आहार योजना हे बघितली आपण, मिड डे मील स्कीम म्हणतो आपण त्याला, ती 1995 ला सुरू झाली. त्यानंतर इंदिरा महिला योजना ही सुरू करण्यात आली. त्यानंतर बघूया 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. या 9व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषी व ग्रामीण विकास
नव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषी व ग्रामीण विकास या योजनेदरम्यान 1997 दुसरे पंचवार्षिक धोरण राबवण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर याचे घोषवाक्य सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ असे होते. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम 1998 सुरू करण्यात आला. त्यानंतर मिनिरत्न व नवरत्न 1997 पासून सुरू करण्यात आले. फिमा कायद्याची अंमलबजावणी जून 2000 पासून सुरू करण्यात आली आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 पासून सुरू करण्यात आले. मिनिरत्न व नवरत्नवर आपलं वेगळं लेक्चर आहे, ते आपण नंतर बघूया. नववी योजना 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा म्हणजे प्रोस्पेक्टिव्ह प्लॅनचा भाग होती. ती खालील 4 बाबींच्या संदर्भात तयार करण्यात आली होती. राहणीमानाचा दर्जा, उत्पादनक्षम रोजगार निर्मिती, प्रादेशिक समतोल व स्वावलंबन हे 4 बाबी आहेत. यावर दीर्घकालीन योजना राबवण्यात आली होती 15 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर काही विशेष घटनाक्रम आपण बघूया. एप्रिल 1997 भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आले. ठीक आहे. एप्रिल 1997 भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आले. 1998 स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम म्हणजेच नॅशनल हायवेज डेव्हलपमेंट प्रोग्राम NHDP हाती घेण्यात आला. 1997 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता प्रदान करण्यासाठी नवरत्न आणि मिनिरत्न शृंखला सुरू करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर 1998 भारतीय स्टेट बँकेने रिसर्जंट इंडिया बॉन्ड ही योजना सुरू केली. त्या अंतर्गत परदेशी स्थित भारतीयांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करण्यात आले. ठीक आहे. त्याद्वारे सरकारने 4.16 अब्ज डॉलरची विदेशी राशी जमा सुद्धा केली होती. जून 1999 राष्ट्रीय कृषी विमा योजना NIAS सुरू करण्यात आली. तिच्या अंमलबजावणीसाठी कृषी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. 6 फेब्रुवारी 2000 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीसाठी 11 मे 2000 रोजी लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. 2000 रोजी 11 मे 2000 रोजी लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित कधी करण्यात आले? 2 फेब्रुवारी 2000 पुढे 28 जुलै 2000 रोजी लोकसंख्या स्थिरीकरण निधी स्थापन करण्यात आला. त्यानंतर 2000 ते 2001च्या वार्षिक आयात निर्यात धोरणात सर्वप्रथम विशेष आर्थिक क्षेत्राची संकल्पना मांडण्यात आली. तर स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो आपण त्याला. तर विशेष आर्थिक क्षेत्राची संकल्पना कधी मांडण्यात आली? तर 2000 आणि 2001च्या वार्षिक आयात निर्यात धोरणात. ठीक आहे. त्यानंतर एप्रिल 2000 पासून सेनवॅटची तर जून 2000 पासून फिमाची अंमलबजावणी सुरू झाली. एप्रिल 2000 पासून सेनवॅटची तर अंमलबजावणी सुरू झाली. तर हाती घेण्यात आलेल्या योजना त्यावेळेसच्या कुठल्या योजना घेतल्या होत्या त्या आपण बघूया. स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना म्हणजेच SJSRY डिसेंबर 1997. त्यानंतर अन्नपूर्णा योजना मार्च 1999. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना 1 एप्रिल 1999. ही योजना पुढील 6 योजनांचे एकत्रीकरण करून सुरू करण्यात आली होती. IRDP, ट्रायसेम, ड्वाक्रा, सित्रा, गंगा कल्याण योजना आणि दशलक्ष विहिरी या 6 योजना मिळून ही स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना 1 एप्रिल 1999 सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आहे समग्र आवास योजना एप्रिल 1999. त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना ही 1 एप्रिल 1999. त्यानंतर अंत्योदय अन्न योजना 25 डिसेंबर 2000. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000. त्यानंतर प्रधानमंत्री हे झालं ग्रामोदय योजना 2000 ते 2001. त्यानंतर आहे
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001. त्यानंतर वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर 2001 आणि सर्व शिक्षण अभियान हे सुद्धा 2001 रोजी सुरू करण्यात आलं. यानंतर आपण बघूया 10वी पंचवार्षिक योजना जी राबवण्यात आली होती 2002 ते 2007, 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 रोजी. ठीक आहे. तर दरडोई उत्पन्नामध्ये दुपटीने 10 वर्षामध्ये वाढ करणे, आर्थिक वाढीचा दर वाढवून लोकांच्या राहणीमानाचा दर सुधारणे, सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना 23 जानेवारी 2004 मध्ये सुरू करण्यात आली. 14 नोव्हेंबर 2004 रोजी राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना सुरू करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2 फेब्रुवारी 2006 रोजी सुरू करण्यात आली. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान म्हणजे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन JNNURM हे 10व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आले. भारतीय शहरांची पूर्ण क्षमता वापरली जाण्यासाठी व ते खऱ्या अर्थाने वाढीचे इंजिन बनवण्यासाठी, शहरी पायाभूत संरचनेत सुधारणा करण्यासाठी व शहरी गरिबांना मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने पंतप्रधानांनी 3 डिसेंबर 2005 रोजी हे अभियान घोषित केले. अभियानाचा कालावधी 7 वर्षाचा असून 2005 ते 6 ते 2011 ते 12 या कालावधी दरम्यान ते राबवले जात होते. या अभियानाच्या 4 प्रमुख घटकांपैकी 2 घटक निवारा व गरिबांच्या मूलभूत सेवा गरजांशी संबंधित आहे. ते पुढील प्रमाणे: 65 निवडक शहरांसाठी शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा आणि इतर छोट्या शहरांसाठी एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी हे 2 घटक निवारा व गरिबांच्या मूलभूत सेवांसाठी आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूया 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 2012. याचं उद्दिष्ट होतं वेगवान वृत्ती गाठणे, त्याचबरोबर दारिद्र्य कमी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, पर्यावरणाला शाश्वतता, शासन प्रणालीमध्ये सुधारणा. शाश्वतता हा शब्द जो आहे तो 11वी पंचवार्षिक योजनेपासून सुरू करण्यात आला 2007 ते 2012. ठीक आहे. त्यानंतर शासन प्रणालीमध्ये सुधारणा, लिंगविषयक असमानतेत घट, आरोग्य शिक्षण गरिबासाठी पुरविणे. ठीक आहे. पर्यावरण शाश्वतता हे MDG जे 2000 पासून सुरू करण्यात आले होते, 2000 ते 2015 हे 8 MDG गोल्स होते, तेव्हापासून शाश्वतता हा शब्द घेण्यात आलेला आहे. त्यानंतर बघूया 12वी पंचवार्षिक योजना जी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 दरम्यान राबवण्यात आली होती. त्याचा दृष्टिकोन जलद व शाश्वत विकास आणि अधिक समावेशक वृद्धी. ठीक आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने सत्ता स्थापल्यानंतर 13 ऑगस्ट 2014 रोजी नवीन कॅबिनेटने नियोजन आयोग रद्द करून नीती आयोग स्थापन करण्याच्या शिफारसीला मान्यता दिली. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ला सुरू झाली हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर त्याचे अध्यक्ष जे होते ते पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष अरविंद पनगारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO अमिताभ कांत आणि पूर्णवेळ सदस्य विवेक देबरॉय, डॉक्टर VK सारस्वत व रमेश चंद होते. त्यानंतर पदसिद्ध सदस्यामध्ये अरुण जेटली, राजनाथ सिंग, सुरेश प्रभू, राधा मोहन सिंग, प्रशासकीय परिषद राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, प्रादेशिक परिषद राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्र प्रदेशांचे नायब राज्यपाल गरजेनुसार स्थापन करण्यात आले होते. विशेष निमंत्रक होते नितीन गडकरी, थावरचंद गेहलोत आणि स्मृती इराणी. तर आपण संपूर्ण पंचवार्षिक योजना आज बघितलेल्या आहे. 12 पंचवार्षिक योजना आणि योजनेच्या सुट्टीचा काळ तसेच सर्व योजना आपण बघितलेल्या आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर.